त्यानंतर आपल्याला लग्न विचारामध्ये पुढचं जे लग्न आहे ते म्हणजे वृश्चिक लग्न. आणि वृश्चिक लग्नाचा विचार आपल्याला करायचा आहे. आपण 12 लग्नांचा विचार करतोय. त्यामध्ये आपले आतापर्यंत कन्या तुळा लग्नापर्यंत आपण प्रत्येक लग्न कुंडलीचा विचार केला आणि त्यामध्ये जे नियम आहे ज्योतिषशास्त्राचे त्या नियमानुसार कोणता ग्रह शुभ आहे, कोणता मार्केश आहे, कोणता नाशकेश आहे, कोण बाधकेश आहे आणि कोण योगकारक ग्रह आहे, हे आपण इथे बघितलं आहे. आता वृश्चिक लग्नाचा जर विचार केला तर आपला पहिला नियम आहे की लग्नाचा जो लग्नेश असेल तो कुंडलीमध्ये आपल्याला शुभ फळ देताना दिसतो. तर वृश्चिक लग्नामध्ये आपण जर केंद्रात बघितलं तर वृश्चिक रास येते आणि वृश्चिक राशीचा स्वामी हा मंगळ असल्यामुळे वृश्चिक लग्नाच्या कुंडलीत मंगळ हा आपला शुभ फळ देणारा पहिला ग्रह ठरतो. तर मंगळ हा लग्नेश असल्यामुळे या कुंडलीत शुभ फळ देतो आणि देताना दिसतो. आता आपण पहिले पण बघितलं होतं, मग लग्नेश जर षष्ठ भावात असेल किंवा त्रिक भावात असेल तर त्याला दोष लागत नाही. इथे मंगळाच्या 2 राशी आहे, मेष आणि वृश्चिक. एक रास ही लग्नात जर आली तर दुसरी रास ही षष्ठ भावात येते. पण लग्नेशाला षष्ठाचा दोष लागत नाही. या नियमानुसार आपण इथे लग्नेश हा शुभच आहे असा आपण इथे विचार करू शकतो. त्यामुळे वृश्चिक लग्नामध्ये पहिला शुभ जो ग्रह निघतो तो म्हणजे मंगळ. त्यानंतर आपण पुढे जर चंद्राचा विचार केला तर चंद्राची जी कर्क रास आहे ती वृश्चिक लग्नामध्ये कोण स्थानात येते. कारण आपण बघितलं पंचम भाव आणि नवम भाव हे कोण भाव आहे तर हे शुभ आहे. त्याचप्रमाणे केंद्र जे आहे, केंद्र आणि कोण हे दोन्ही कुंडलीमध्ये शुभ ग्रह असतात, शुभ फळ देणारे ग्रह असतात इथले. बाकी सगळे अशुभ असतात. तर नवम भावामध्ये चंद्रची कर्क रास असल्यामुळे चंद्र सुद्धा वृश्चिक लग्नामध्ये शुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे वृश्चिक लग्नेत दुसरा जो शुभ फळ देणारा ग्रह असेल तो म्हणजे चंद्र असेल. त्यानंतर जर आपण रवीचा विचार केला तर रवीची ही एकच रास आहे आणि रवीला एकच रास आहे ती म्हणजे सिंह. आणि ती रास ही वृश्चिक लग्नामध्ये कोण केंद्रस्थानात येते आणि आपल्या नियमानुसार केंद्रस्थानात ज्या राशी येतील त्या राशीचे स्वामी हे कुंडलीमध्ये शुभ फळ देताना दिसतात. त्यामुळे शुभ ग्रहांच्या विचारात आपण पुढे रवीचं पण नाव घेऊ शकतो. म्हणजे वृश्चिक लग्नामध्ये जर शुभ फळ देणारे ग्रह कोणते असेल तर तो पहिला म्हणजे लग्नेश, त्यानंतर चंद्र आणि त्यानंतर रवी हे वृश्चिक लग्नामध्ये शुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर अशुभ फळ देणारे ग्रह बघू आपण. तर आपण जर बुधाचा विचार केला तर वृश्चिक लग्नामध्ये बुधाची एक रास ही अष्टम स्थानात येते आणि दुसरी एक रास ही लाभ स्थानात येते. बुधाला 2 राशी आहे, मिथुन रास आणि त्यानंतर कन्या रास. एक रास ही अष्टम स्थानात येते मिथुन आणि कन्या रास ही आपली लाभ भावात येते. तर अष्टम स्थानातून पण बुध इथं अशुभ फळ देताना आपल्याला दिसेल आणि लाभ भाव हा आपला नाशक भाव आहे. इथून पण बुध हा अशुभ फळ देताना आपल्याला दिसतो. त्यामुळे आपण म्हणू शकतो की वृश्चिक लग्नामध्ये बुध हा अशुभ फळ देणारा ग्रह आहे असं आपण ग्राह्य धरू शकतो. त्यानंतर जर आपण शुक्राचा विचार केला तर शुक्राच्या 2 राशी आहे. एक रास आहे ती वृश्चिक लग्नामध्ये सप्तम भावात येते आणि एक रास येते ती तुला ती येते व्ययस्थानात येते. आता सप्तम स्थान द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान हे मारक स्थान आहे. त्यामुळे शुक्र इथे अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळेल. आणि दुसरी रास ही व्ययस्थानात आहे आणि इथून पण शुक्र हा
अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे आपण जर तुळ लग्नाचा विचार केला तर विचार करू शकतो. त्यानंतर दुसरा अशुभ फळ देणारा शुक्राचा आपण इथे असा विचार करू शकतो. म्हणजे अशुभ फळ देणारा ग्रह कोणता आहे? तर बुध आणि शुक्र हे दोन्ही अशुभ फळ देणारे ग्रह आहे. त्यानंतर मिश्र ग्रह कोणते आहे? तर आपण जर शनीचा विचार केला, तर शनीची एक रास ही त्रिक स्थानात येते. त्रिक स्थान हे नाशक स्थान आहे कुंडलीतलं आणि दुसरी जी रास ही कुंभ रास ही केंद्रस्थानात येते. आता केंद्रस्थानातून शनी इथे शुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. तर तृतीय भावात या मकर राशीपासून इथून बुध शनी हा आपल्याला अशुभ फळ देताना बघायला मिळतो. त्यामुळे आपण म्हणू शकतो की वृश्चिक लग्नामध्ये शनी शुभ पण फळ देतो आणि अशुभ पण फळ देतो. म्हणजे मिश्र प्रकारचे फळ देतो. तर वृश्चिक लग्नात मिश्र फळ देणारा ग्रह म्हणून इथे आपण शनीचा विचार करू शकतो. त्यानंतर आपण बघू गुरु. गुरुला पण दोन राशी असतात. एक म्हणजे धनुरास आणि दुसरी म्हणजे मीन रास. आता धनुरास ही वृश्चिक लग्नात द्वितीय भावात येते आणि द्वितीय भाव आणि सप्तम भाव हे मारक भाव आहे. हे मार्केश असतात कुंडलीतले. त्यामुळे गुरु द्वितीय भावातून इथे आपल्याला अशुभ फळ देताना दिसेल. त्यानंतर दुसरी रास येते ती पंचमात येते. पंचम भाव हे कोण भाव आहे आणि कोण भाव नेहमी शुभ असतात. तर म्हणजे गुरु पण आपल्याला इथे बघायला मिळतो की एका भावातून शुभ फळ गुरुचे मिळतात वृश्चिक लग्नीत आणि दुसऱ्या भावातून अशुभ फळ मिळतात. म्हणजे असे मिश्र फळ गुरु वृश्चिक लग्नात आपल्याला देताना दिसतो. त्यामुळे वृश्चिक लग्न कुंडलीमध्ये मिश्र ग्रहामध्ये शनीनंतर दुसरा कोणता ग्रह आपल्याला बघायला मिळतो तर तो म्हणजे गुरु बघायला मिळतो. आता त्यानंतर योगकारक ग्रह. आता योगकारक ग्रहाची व्याख्या काय आहे? तर एक रास ही केंद्रात असायला पाहिजे आणि दुसरी जी रास ही कोणात असायला पाहिजे. आता आपण जर कोणाचा विचार केला तर इथे मीन रास ही कोणात आहे, पण मीन रास आणि ही गुरुची रास आहे आणि गुरुची दुसरी रास ही द्वितीय भावात आहे. त्यामुळे इथे हा नियम लागू पडत नाही. त्यानंतर जर कोणामध्ये विचार केला तर चंद्राची एक रास आहे आणि चंद्राला फक्त एकच रास आहे. त्यामुळे त्याची दुसरी रास कोणात असू शकत नाही केंद्रात. त्यामुळे इथे योगकारक ग्रह नाहीये आपण असं म्हणू शकतो. जे वृश्चिक लग्नाला योगकारक ग्रह नाही.